नमस्कार। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता महिना होत आला आहे। हत्या प्रकरणावरून राज्यभरातील वातावरण चांगलंच तापलं आहे। सर्व आरोपी पकडले जावेत आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी अनेक मोर्चे आणि आंदोलनं सुरू आहेत। या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड आहे असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे। तसंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत असतानाच धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्यास नकार दिलाय। मसाजोगचे ग्रामस्थ अत्यंत दहशतीत आहे। ग्रामस्थ म्हणतायत सरकारला जमत नसेल तर सरकारने गावाला लाकडं पाठवून द्यावीत, आम्ही सगळे जळून घेतो असंही कराड सुटून आल्यावर आम्हाला मारणारच असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे। या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील यांनी या संदर्भात खळबळजनक दावा केला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासात वाल्मिक कराडला सीआयडी कडून व्हीआयपी वागणूक दिली जात आहे। तसेच पोलिसांवर सत्ताधारी मंत्री दबाव टाकत असल्याचं देखील भैया पाटील यांनी म्हटलं आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास 2% पण पुढे गेला नाही। वाल्मिकला पुढच्या सुनावणीत जामीन मिळेल असे प्रशासनाचे प्रयत्न आहेत। 14 तारखेला टायगर इज बॅक, बाप तो बाप रहेगा स्टेटस सोबतच जेसीबीने वाल्मिकचे सत्कार पाहायला तयार रहा। 14 तारखेला वाल्मिक कराडला जामीन मंजूर होईल असा दावा पोस्ट लिहून भैया पाटील यांनी केला आहे। तसेच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा समावेश 302 आणि मोक्कामध्ये न करण्यासाठी सीआयडी तसेच तेथील पोलिसांवर मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा फार दबाव आहे। त्या दबावापोटी सीआयडी तसा तपास करत आहे। सीआयडीने कोर्टात फक्त विष्णू चाटेच याचा प्रमुख आहे असं सांगून वाल्मिकला वाचवलं तर नवल वाटू देऊ नका असं देखील भैया पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे। या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।